मित्रमैत्रिणींनो नमस्कार. महाराष्ट्राच्या आमदार निवासामध्ये काल एकदम तेलुगू पिक्चर स्टाईल कार्यक्रम झाला. आमदार संजय गायकवाड लुंगी आणि बनियनवर खाली आले. आता काही लोक म्हणतात टॉवेल होता, पण ते खाली आले, कॅन्टीनमध्ये आले आणि कॅन्टीनमध्ये ते जे काही पार्सल होतं, जे मागवलं होतं त्यांनी जेवण्यासाठीचं, त्याचा वास वगैरे घेतला आणि विचारलं कोण आहे रे तो, कोणी दिलं हे. आणि ज्याने कोणी दिलं होतं, ज्या वेटरने ते दिलेलं होतं, त्याला एकदम काय म्हणूया त्या स्पोर्ट्स स्टाईलमध्ये, कराटेच्या स्टाईलमध्ये, बॉक्सिंगच्या स्टाईलमध्ये मारामारी त्यांनी सुरू केली. आता हे सगळं जे काही झालेलं होतं, अनेकांना असं वाटलं की अहो खराब अन्न दिलं ते, मग काय करणार होता, खराब सडलेलं वरण दिलं होतं, सडलेला भात दिला होता, घाण वास येत होता, मग काय करणार. असं सगळं झाल्याच्या नंतर राग येणं अगदी स्वाभाविक आहे. पण आमदार या पदावर पोहोचलेल्या माणसाला जर का कॅन्टीनवाल्यांनी आपल्याला खराब अन्न दिलं असेल तर रीतसर तक्रार करायची असते, किंवा मग त्या कॅन्टीनमध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे कोणी द्यायला लावलं. वेटरचं काय, वेटर थोडी ते बनवायचं बघतो, कोण काय करणार आहे हे बघतो. वेटर थोडी ठरवतो कोणतं अन्न कोणाला द्यायचं आहे. वेटर फक्त त्याला जे सांगितलं जातं की बाबा ह्याच्यातलं वरण भर, त्याच्यातला भात भर, त्याच्यातली भाजी भर, एवढंच काम करतो की नाही. खरं तर संजय गायकवाड साहेबांनी मारायचं असतं किंवा कोणाला तरी ज्याच्यावर कारवाई करायची, तो म्हणजे तिथला कॉन्ट्रॅक्टर, त्याचा मालक, तो सगळं चालवणारा बघणारा जो कोणी व्यक्ती असेल, त्याचा दोष आहे ना याच्यामध्ये त्या माणसाचा काय दोष आहे बरं. असेल दोष तर त्याच्यावर आमदारसारख्या माणसांनी अशी एकदम फायटिंग वगैरे खेळायची नसते. तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे, आत्ताच 4-5 महिन्यापूर्वी संविधानाची शपथ घेतली. मी संविधानानुसार काम करेन असं म्हटलंय, पण आपल्या संविधानाने कुणालाही मारण्याचा अधिकार तुम्हाला दिला नाही आहे. तुम्ही आमदार झाले म्हणून तुम्ही कुणाच्याही थोबडीत नाही मारू शकत. या देशामध्ये एक चापट मारणं सुद्धा गुन्हा आहे. आणि हे आपल्या आमदारांना नाही अजून विसरलेले आहेत ते, किंवा त्यांना हे माहिती आहे की सत्ता आपली आहे, आपण काहीही करू शकतो. पण आता ह्याची चर्चा इतकी व्हायला लागली, सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल होतोय. मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते, डोंट वरी. बघा, पहिले ते विचारतात कोण आहे कोण आहे. हां, बघा तुम्ही आमदार साहेब कोणत्या याच्यावर आहेत, टायर बघा त्यांचा. आणि हे त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण केलंय, ठीक आहे. हातामध्ये त्यांच्या वरणाचं पाकिट आहे, ते त्याचा वास घेतात पुढे आणि विचारतात. बघा आता कोण आहे विचारून. द्याप्पा दिली थोबडी, दुसरी दिली, तिसरी दिली, म्हणजे खाली पडलं त्या माणसाला अक्षरशः मारून मारून इतक्या लोकांच्या समोर. तुम्ही हे पाहिलं का, वास दिलाय त्याला. अरे बरोबर आहे, हे बा अशा प्रकारे घाणेरडं अन्न जर कोणी देत असेल तर चुकीचंच आहे. पण तुम्ही म्हणजे तुम्ही टार्गेट कोणाला करताय, जो त्याच्यापैकी सगळ्यात गरीब आहे त्याला. सहसा असंच होतं सगळ्या व्यवस्थेकडे. खरं तर दोष असतो त्या व्यवस्थेवरती बसलेला मालक, जे की नेहमी तिथे चाललेला आहे. आता तुम्ही या व्हिडिओच्या खालच्या जर कमेंट्स पाहिल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की अनेक लोकांनी या कमेंट केलेल्या आहे की अहो साहेब, आम्ही बरेचदा जेवलोय आमदार निवासला आणि काहीच्या काही अन्न असतं, घाण सगळीकडे पसरलेली असते, कधी काहीतरी निघतं वरणामध्ये, कधी भाजीमध्ये काहीतरी निघतं, कधी कुठला तरी किडाच निघतो, असं खराब वाटतं ते खाताना सुद्धा. अशा लोकांच्या कमेंट्स मी या व्हिडिओच्या खाली बघते. याचा अर्थ या कॅन्टीनमध्ये खूप मोठा घोळ हा खूप काळापासून सुरू होता. कॅन्टीनचा मालकच ठरवत असतो की बाबा हां रात्रीचं आहे का वरण, चल मिक्स कर ताज्या वरणामध्ये, हां चला गरम कर आणि देऊन टाक. हा मालक ठरवतो, हा वेटर नाही ठरवू शकत. वेटरला काय पैसे वाचवायचे आहेत का, पैसे मालकाला वाचवायचे आहेत, त्याला त्याचा प्रॉफिट जास्त करायचा आहे. त्यामुळे संजय गायकवाड साहेबांनी हे जो काही सगळा राग आहे ना, त्या मालकावर काढायला पाहिजे होता. त्याला विचारायला पाहिजे होतं की बाबा हे काय आहे. आणि हे खरंच आहे, जर आमदार लेवलच्या माणसाला जेवण म्हणून असं शिळं आणि ते पण सडलेलं, खराब झालेलं, विटलेलं अन्न मिळत असेल तर सामान्य जनतेला कायच मिळत असेल म्हणा. गायकवाड साहेब म्हणले, मी वास घेऊन पाहिला, एकदम खराब वास आला, एक घास घेऊन पाहिला, कडू आंबट लागला, मग मी लगेच खाली आलो. म्हणजे जेवत होते, मग आपल्या त्या घरी माणसं राहतात त्याच टायरमध्ये ते तसेच खाली आले.
हो, तुम्ही कॅन्टीनला येताय, तुम्हाला राग आला, मी सगळं समजू शकतो साहेब. पण महाराष्ट्रामध्ये एक ज्याला आपण म्हणूया की तुम्ही एका पदावर पोहोचल्याच्या नंतर तुमच्याकडून अशी अपेक्षा नसते की तुम्ही ह्या अवतारामध्ये आम्हाला दिसाल. आमदार निवासामध्ये बरं का. खाली येत होते तर थोडं काहीतरी ते करून कपडे आपले वेगळे चढवून येऊ शकले असते. अर्थात ते त्यांना सुचलं नसेल, राग आला असेल, आले तन खाली, दिल्या 4-5 बुक्क्या, काढला फोटो व्हिडिओ आणि करून टाकला व्हायरल आणि सांगितलं हे असं असं झालेलं आहे, बघा मी कसा चोप दिला. काही जनता आहेच की जिला ते पाहून असं वाटलं हां तसंच मारायला पाहिजे, बरोबर आहे. ओके, हे सगळं जरी असलं तरी मग जे तुम्ही निकृष्ट कामं करता, हे तुमचे खड्डे पडलेले रस्ते, तुमचे पडके ब्रिज, तुमचे प्रत्येक गोष्टीला तुमच्या काही ना काही खराब झालेलं असतं. तो शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही नीट बांधू शकलेले नाही आहे. मग तुम्ही हे जेव्हा खराब कामं करता तेव्हा जनतेने थोबाडीत मारायची का? जर तुम्ही हे थोबाडीत मारण्याचं गोष्ट व्हिडिओ व्हायरल करताय, जनतेला सांगू पाहतायत की म्हणजे चुकलं तर असं थोबाडीत मारायचं, मग ह्या आमदारांचं चुकलं तर कोणाच्या थोबाडीत मारायचं? तुम्हाला माहिती आहे अंगणवाडीला शाळेमध्ये काय प्रकारचं अन्न दिलं जातं? कधी खाऊन पाहिलंय का? अरे तुमची जर का हिंमत असेल ना तर त्या विभागाचा, संबंधित विभागाचा जो मंत्री आहे त्याला जाब विचारा, त्याला काय म्हणूया त्याला काढून टाकायला सांगा, त्याचं निलंबन करायला सांगा. पण ते नाही, तुम्ही त्याच्यात जो गरीब आहे, ज्याला माहिती नसेल बिचारायला की काय आहे ते, त्याला धरून टार्गेट केलं. आता ह्याच्यावर आज विधिमंडळामध्ये अनिल परब बोलले आणि अनिल परबांनी सांगितलं की हे जे काही आहे हे निलंबन तुम्ही करून टाका. म्हणजे मोदी तुमचा बाप आहे का असं म्हणल्यावर नाना पटोलेंचं तुम्ही निलंबन करू शकता. हा, शेतकऱ्याची बेइज्जती केली त्या माणसाली, त्याला काहीतरी बोलायला गेले तर तुम्ही लगेच निलंबन करता. आणि हे अशा प्रकारे आमदार जर का एखाद्या कामगाराला मारत असेल, भले त्यांनी काही पण करू दे, पण मारणं हे शिस्तभंगच आहे. त्या तुमच्या आमदार निवासाच्या परिसरामध्ये या अशा प्रकारच्या गोष्टी, म्हणजे कायदा तुम्ही हातात घेतलाय ना. तुम्ही पोलिसाला बोलवलं असतं, पोलिसाकडे तो अधिकार आहे, तो 4 गोष्टी सुनावू शकतो. 4 थोबाडीत मारण्याचा आहे अधिकार पोलिसांना दिलेला आहे गृह विभागाने, त्यांच्याकडे दंडुके असतातच. हा अधिकार तुम्हाला नाही दिलाय आणि हा कायदा असा कुणीही हातात घेऊ नये. या सगळ्या गोष्टी आहेत. आता तो बिचारा, आता तो जो खाली पडलाय, इतका त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, त्याचं काय म्हणजे काय येत असेल त्याच्या मनामध्ये, आणि असेल त्याची चुकी तर कारवाई व्हावी. पण मला असं वाटतं की ह्या ज्या कमेंट्स आहेत की लोक म्हणतात की असं नेहमीच आहे, खराबच अन्न तिथे मिळतं, याचा अर्थ मालक दोषी आहे, तो मालक भेसळ करतोय, तो मालक कट करतोय आपला प्रॉफिट. त्याला पकडा आणि त्याला उखडून फेका, नवीन कॉन्ट्रॅक्टर शोधा, ज्याला कंत्राट दिलाय ना ते बदला. हे थातूरमातूर भिंती रंगवल्या म्हणजे तुमचं घर पॉश नाही होत. त्या भिंती जर आतून पोकळ असतील तर काय करायचं? म्हणून हे यांना मारण्यापेक्षा जो मूळ ढाचा आहे कॉन्ट्रॅक्टर तो बदला आणि मराठी माणूस ठेवा. या सगळ्या गोष्टी त्याच्यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत. आता उद्धव ठाकरे म्हणाले की हे शिंदेंनी मुद्दामून केलं असेल, यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून. नाना पटोले म्हणले ह्यांना काय हे आहे. त्या मनीषा कायंदे म्हणतात अहो थोडासा राग कंट्रोल करा. आता खूप लोक दिवसभर काय काय म्हणत राहतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर खूप हसले त्याच्यावर आणि म्हणले ते चुकीचं आहे म्हणून. पण त्यांचं चुकीचं आहे म्हणण्याने काय होतं? हो, निलंबन करा ना तुम्ही. नाना पटोलेंनी काहीच केलं नव्हतं, तुम्ही त्यांचं निलंबन केलं. यांचं पण निलंबन झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो? कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.